काहींना असल्याचे खुपते, काहींना नसल्याचे खुपते, कोणाला उरले तर खुपते, कोणाला पुरले तर खुपते, काहींना पिळले तर खुपते, काहींना गिळले तर खुपते, कुणाची जळली तर खुपते, कुणाचे कळले तर खुपते, काहींना गाणेही खुपते, खिशातील नाणेही खुपते, कधी हे दिसले तर खुपते, कधी ते फसले तर खुपते, मनी सलते रेन लपते, जरा खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते. कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्तेच्या ह्या भागामध्ये मी अवधूत गुप्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. असं म्हणतात की हसल्याने माणसाच्या आयुष्यातले दिवस वाढतात. मराठी माणसाच्या आयुष्यातले काही क्षण हसवून वाढवणारी एक गोड जोडी इथे येणार आहे. दिलखुलास हसण्यासाठी जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया प्रशांत दामले आणि कविता मेढेकर. प्रशांतजी, कविता, या दोघांचं खूप खूप स्वागत कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्तेच्या या भागामध्ये. थैंक यू. प्रशांतजी, आपके इस सौंदर्य का राज क्या है? काही करत नाही, फक्त काम करतो आणि थोडे आयुर्वेदिक उपचार चालू आहेत. जे इतके वर्ष जे काम करून करून जे काही थोडंसं झीज झालेली आहे ती भरून काढण्यासाठी माझे एक मित्र आहेत सुयोग दांडेकर. अच्छा. त्यांच्या मदतीने आयुर्वेदिक उपचार चालू आहेत. उपचार म्हणजे आजारी पडू नये म्हणून उपचार चालू आहेत. 5 जानेवारी 2013 रोजी प्रशांत दामले यांच्या नाटकांचे 10,000 प्रयोग पूर्ण होतात. काय मागे वळून बघताय, काय वाटतं? नाही, माझे सहकलाकार, माझे निर्माते, कुटुंबीय आणि सगळ्यात महत्वाचे रसिक प्रेक्षक या सगळ्यांनी सपोर्ट केल्यामुळे एवढे प्रयोग होऊ शकले. नाही तर ते अवघड होतं ना. कारण मी नाटकाकडे कसं बघतो की नाटक हे क्रिकेट सारखंच आहे. इट्स अ टीम वर्क. म्हणजे बसच्या ड्रायव्हर पासून ते आमचा साऊंड ऑपरेटर, लाईट ऑपरेटर, सहकलाकार, बॅकस्टेज, मेकअप मन, ही आमची जी 20-22 जणांची टीम आहे. या 20-22 जणांच्या टीमने एकत्रित काम योग्य पद्धतीने केलं आणि टायमिंगने केलं ते एक प्रयोग छान होतो. त्यामुळे या 10,000 प्रयोगात या सगळ्यांचाच खूप महत्वाचा वाटा आहे. म्हणजे बाकी सगळी टीम जवळजवळ 106 जणांची मी लिस्ट काढली परवा. ह्या 106 जणांना आपल्याला इन्व्हाइट करायचंय. त्यामुळे हे 106 जण प्लस मी असे 107 जणांनी मिळून केलेले 10,000 प्रयोग आहेत असं मला वाटतं. मला असं वाटतं की तुमचे हे 10,000 प्रयोग मला आठवतात. म्हणजे मला प्रशांत दामले हे नाव महाराष्ट्राची लोकधारा किंवा तिकडनं नाटकात आलं आणि हिट झालं आणि तेव्हापासून मी बघतो. मी लहान होतो त्यावेळेला अर्थात, पण मी खात्रीने सांगू शकतो की तुमचे 10,000 अधिक इतर लोकांनी केलेले एक 10-15,000 प्रयोग जे काय असतील मराठी नाट्य सृष्टीमधले, त्या एवढ्या सगळ्या प्रयोगात सुद्धा एवढा सुंदर चेहरा मी नाही बघितला. या चेहऱ्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हा चेहरा खूप एक्सप्रेसिव्ह आहे आणि या चेहऱ्याच्या मागे खूप जिद्द आहे आणि चिकाटी आहे आणि खूप फोकस्ड असं माइंड आहे. आपल्याला काय करायचं आहे या चेहऱ्याला बरोबर माहिती आहे आणि काय करायचं नाही हेही या चेहऱ्याला बरोबर माहिती आहे. त्यामुळे हा चेहरा जिथे जातो तिथे चोख काम करायचा प्रयत्न करतो. आय एम बिंग व्हेरी ऑनेस्ट. एका लग्नाची गोष्ट आणि त्यावेळेला खूप लोक
नाटक चांगलं आहे म्हणून जायचे, खूप लोक प्रशांत दामले ह्या नावासाठी जायचे, अरे काय ऍक्टिंग. पण माझे स्वतःचे खूप मित्र प्रचंड, ज्यांनी रिपीट केलं नाटक, ते म्हणजे कविता लाड यार, कविता लाड यार, इसका कुछ करो. तर ही कविता लाड कुठनं आली आणि कुठल्या दिग्दर्शकांनी पहिल्यांदा नाट्यसृष्टीला कविता लाड नावाचं एक गिफ्ट दिलं? खरं तर मी मूळची ठाण्याची. ठाणा कॉलेजमध्ये एकांकिकेत काम करत होते. तिथे डॉक्टर गिरीश शोकांनी माझं नाव एका सिनेमासाठी सुचवलं. एन चंद्रा त्यावेळेस सिनेमा करत होते प्रोड्यूस. आणि म्हणजे जनरली असं होतं की नाटकातून सिनेमाकडे, माझा प्रवास उलटा झाला. मी सिनेमातून नाटकाकडे वळले आणि सिनेमासाठी त्यांनी माझं नाव सजेस्ट केलं. मी एन चंद्रांचा तो सिनेमा केला, अजिंक्य देवच्या ऑपोजिट. त्यानंतर पण तो एक सिनेमा म्हणजे गंमत म्हणून केला, कधी त्याचं करिअर किंवा असं काहीही त्याच्या मागे विचार काय नाव होतं सिनेमाचं? घायाळ नावाचा सिनेमा. ओके. हा. आणि त्यानंतर त्या सिनेमानंतर मला विजय केंकरेंनी सुंदर मी होणार ह्या नाटकासाठी विचारलं. सुंदर मी होणार हे आम्ही पुलंच्या 75साठी केले होते त्याचे प्रयोग. घरनं ठाम विरोध होता की चांगल्या घरातल्या मुली नाटकात काम करत नाहीत. अरे हो, स्पष्ट मत होतं माझ्या वडिलांचं की चांगल्या घरातल्या मुली नाटकात काम करत नाहीत. मी त्यांना म्हटलं की असं पु ल देशपांडेंचं नाटक आहे, विजय केंकरे बसवतोय, डॉक्टर श्रीराम लागू आहेत, वंदना गुप्ते आहेत, डॉक्टर गिरीशोक आहेत. बरं, मग 7 प्रयोगांचा प्रश्न आहे, कर 7 प्रयोग. ते 7 प्रयोग झाले. त्यातला एक प्रयोग मुंबईतही झाला. माझ्या आई वडिलांनी तो प्रयोग पाहिला आणि त्या नाटकात माझं खूप कौतुक झालं. बाबांनी तो प्रयोग पाहिला आणि त्यांना कुठेतरी वाटलं होतं की नाही, हे छान आहे, कविताला हे येतंय, असं कुठेतरी वाटलं असावं. कारण त्यानंतर ते कमर्शियल जेव्हा झालं तेव्हा बाबा काही म्हणाले नाहीत की करूच नकोस किंवा असं काही नाही. फक्त त्यांच्या काही गोष्टी होत्या की बाबा नाटकात काम केलं तरी रात्री उशीर झाल्यानंतर बाबा स्वतः घ्यायला यायचे, किंवा मग प्रोड्युसरला सांग बाबा घरपर्यंत सोडायची सोय कर, कारण कसं काय तुम्ही मॅनेज करणार ना ठाण्यात वगैरे. हळूहळू त्यांचं मत बदलत गेलं. मला असं वाटतं त्यांच्या लक्षात आलं की नाही, मला ह्या क्षेत्रात काम करायचंय. पण त्यांच्या काही अटी होत्या. तरी मला फक्त एवढंच सांगितलं होतं, कविता, नाटकात काम करायचं असलं किंवा हे क्षेत्र निवडायचं असलं तरी एक कर, माझ्या मुलीने कोणत्याही प्रोड्युसरकडे आपले फोटो घेऊन फिरलेलं मला आवडणार नाही, तर ते तू करू नकोस. आता त्या क्षणी जेव्हा मी ऐकलं ते मला असं वाटलं कसं काय मग आपलं करिअर होणार, म्हणजे मग काही स्कोपच नाही. पण आय सेड ओके, बरं. पण आज वेन आय लुक बॅक असं मला वाटतं की त्यांनी माझं काही वाईट झालं नाही. आजपर्यंत मी माझा पोर्टफोलिओच केलेला नाहीये. ओहो, मुख्य म्हणजे प्रोड्युसर्सनं जाऊ दे, फोटोग्राफर्सनं किती वाईट वाटलं की अरे यार असं कसं घडलं. आणि मग प्रशांतजींची ओळख कुठे झाली? त्यानंतर सुंदर मी होणार ह्या नाटकाचे आम्ही बरेच प्रयोग केले आणि मग ते सुयोगचं नाटक होतं सुधीर भटांचं. त्यानंतर मला सुधीर काकांनी 4 दिवस प्रेमाचे या नाटकासाठी विचारलं. त्यावेळेस माझं घरोघरी नावाचं नाटक चालू होतं. या नाटकासाठी जेव्हा विचारलं त्यावेळेस प्रशांत, अरुण नलावडे, सविता प्रभुणे हे 3 एवढे सिनियर्स आणि मला विचारलं. बरं, मला असं वाटायचं हे मला काय येणार आहे, छे मला जमणारच नाही. खोटं वाटेल, मी महिनाभर सुधीर काकांना नाही मला जमणार नाही, मला नाही येणार कॉमेडी नाटकात वगैरे काम करता, मला नाही येणार असं करत होते. एक दिवस वामन केंद्रेंनी मला फोन केला, तू का नाही म्हणतेस? म्हटलं कारण मला असं कॉन्फिडन्स नाही की ह्या 3 कलाकारांबरोबर मला काम करता येईल. ते म्हणाले पण दिग्दर्शक म्हणून माझ्यावर तू विश्वास ठेव, मी सांगेन तेवढे कर, जर तुझं काम वाईट झालं तर माझी जबाबदारी, चांगलं झालं तरी माझी जबाबदारी, फक्त मी सांगतोय ते ऐक. आणि मी तेवढंच केलं. वामननी जे सांगितलं ते मी केलं. आणि त्यानंतर म्हणजे दिग्दर्शक असतोच आपल्यासोबत, पण त्यानंतर असतात आपले सहकलाकार. तर त्यानंतर प्रशांत, अरुण आणि सविताताई ह्या तिघांबरोबर मी प्रयोगागणिक शिकत गेले. आठवतो तो दिवस ज्या दिवशी पहिल्यांदा प्रशांतजी भेटले होते? हो, अगदी. पण त्याही वेळेस मला प्रशांत फार आवडायचं की मस्त प्रशांत दामले वगैरे असं वाटायचं. आणि हा भेटला, पण तो प्रत्यक्ष आयुष्यात फारच सिरियस असा गंभीर, म्हणजे असं जर आपल्याला स्टेजवर जो बघतो आपण असं असा प्रशांत, तसं एरवी फारच गंभीर वगैरे. म्हटलं बरं बाबा, असं ठीक आहे, मग आपण आपलं काम करूया. पण ऍज अ को ऍक्टर तो खूप कोऑपरेटिव्ह. म्हणजे तुझा हा लाफ्टर नाही आला तर त्याच्यासाठी नाही तुझं हे चुकलंय, हे असं सांगत म्हणजे मला एक लाफ्टर आठवतो माझ्या आणि अरुणच्या सीन मधला, की प्रशांतचं म्हणणं होतं तिथे बंपर आहे, तिथे तुमच्या दोघांचं टायमिंग. आणि ना इंटरव्हल झाला की प्रशांत येऊन सांगायचं हे असं नाही रे, असं नाही, तुम्ही कविता तुझं हे वाक्य इथे चुकतंय. फायनली खोटं वाटेल, साधारण एक 80 प्रयोग झाल्यानंतर तिथे बंपर आला. पण तोपर्यंत हा माणूस चिकट इंटरव्ह्यू झाला की मला हा आता येणारा तो सांगायला की आता हे असं झालंय म्हणून तो तुझा लाफ्टर. काय होतं वाक्य ते साधारण? मी सांगते. वाटतं हो, फार वाटतं,
पण तुम्ही तरी किती जणींवर प्रेम करणार. पण ते ह्या वाक्याच्या मध्ये अरुणनी माझ्या खांद्यावर हात ठेवणं आणि मी ते त्या दृष्टीने अरुणकडे बघून ते वाक्य बोलणं, आता तिथे काही बंपर असेल असं मला वाटत, म्हणजे मला ते तेव्हा खरंच कळत नव्हतं. पण प्रशांतला ते दिसत होतं पहिल्या ह्याच्यापासून आणि तो आला आईशी प्रयोगानंतर. कविता मला तू सांग, म्हणजे चित्रपटामध्ये आपण म्हणतो हिंदी ऍटलीस्ट बॉलिवूडमध्ये की लग्न झालं की मग हिरोईनचं करिअर संपलं किंवा मग त्याच्या पुढे तिचं फॅन फॉलोईंग संपलं, मग पुढे कॅरेक्टर रोल्स ती करू शकते किंवा असं. नाटकामध्ये तू एवढी हिट अशी अभिनेत्री, तर लग्नानंतर नाटकाच्या चाहत्यांमध्ये किंवा तुझ्या नाटक पाहून तुझे चाहते असलेल्या चाहत्यांमध्ये काय फरक पडतो? मला माहिती नाही काय फरक पडला आणि त्यांनी मला काहीच फरक पडणार नाही असं मला वाटतं. म्हणजे ह्या गोष्टीचा एकतर मी विचारही केला नाही. इट डझंट मॅटर टू मी. म्हणजे प्रेक्षकांना काय वाटतं, लग्नानंतर त्यांचा काही ऍटिट्यूड बदलला का, मला नाही वाटत तसा काही फरक पडतो प्रेक्षकांच्या दृष्टीने. तुम्ही चांगलं काम करा, चांगलं नाटक करा, प्रेक्षक येतीलच पाहायला. दॅट्स ओके. आणि म्हणजे मला असं वाटतं तर 10 वर्षांपूर्वी काम केलं, जसं तू म्हणास लग्नाची गोष्ट, दॅट टाइम आय वॉज 25. आज 15 वर्षानंतर मी 40 पर्यंत पोहोचलीये आणि तोपर्यंत लोकांचा दृष्टिकोन बदलला तर आय एम ओके. म्हणजे आज माझ्याकडे हिरोईन म्हणून नाही बघितलं तरी मला त्याच्याबद्दल काहीच वाटणार नाही. आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. वाटत नाही आपण 40. अगदी तेच म्हणणार. नाही, नाही, तेच तर. 40ला वेळ 1 वर्ष आहे अजून. मी आपल्याला तरी सांगून टाकलं, कळलं तेच का? पण वाटत नाही. नाही वाटत नाहीच, पण मला धारिष्ट केवढं म्हणजे ऑन स्क्रीन स्वतःचं वय सांगणं. पण इट डझंट मॅटर टू मी. म्हणजे हा काय फरक पडतो? कसाबनी स्वतःचे गुन्हे करताना सुद्धा म्हणजे कबूल करताना सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर तो हे नसेल, पण बायका घाबरतात स्वतःचं वय सांगायला. मला ते हे काही कधी कळलेलंच नाही की का म्हणजे वय का लपवायचं. किती छान आहे. आय एम हॅपी बिंग अ 39 year old अँड मस्त छान. पण खरी कविता जी अभिनेत्री आहे ती कुठल्या रोल्स मध्ये स्वतःला कम्फर्टेबल फील करते? नाटक, कॉमेडी रोल्स. हा, म्हणजे जी पहिल्यांदा घाबरत होती कॉमेडी मी नाही करू शकत प्रशांत दामले समोर. अगदी म्हणजे जे मी घाबरायचे आणि मला कसं जमेल आणि मला कसं येईल असं वाटत होतं, पण तेच मला करायला जास्त आवडतं असं मला वाटतं. तुम्ही दोघांनी इतकं काम एकत्र केलंय आणि इतके प्रयोग एकत्र केलेत, नाटकं केलीत, तर हे केमिस्ट्री जे काय म्हणतात ते काय असतं नक्की? आणि तुम्ही काय सांगाल ह्या केमिस्ट्री बद्दल तुमच्या? कसं आहे की सिन्सिअरिटी हा जो भाग आहे ना, ऑन स्टेज सिन्सिअरली काम करणं, आणि आम्ही सिन्सिअरली काम करतोय आणि लोक येडी नाहीत हो. प्रेक्षक येडी नाहीत. 200 रुपये 150 रुपये तिकीट काढून येतात ना, त्यांना कळतं की कोण पाठा टाकतं आणि कोण सिन्सिअरली काम करतं. खरंय, ते कळतं त्यांना, ते हुशार आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की सिन्सिअरिटीच्या बाबतीत आमचं ट्युनिंग 130% जुळलं. अल्टिमेट गोल जे आहे तो लोकांना खुश करणे हा असेल तर लोकांना खुश नाटक उत्तम व्हायला हवं. लोकांना खुश करणं आणि समेवर येणे. प्रशांतजी तुम्ही आला इकडे आणि आपण गाण्याच्या गप्पा मारतोय आणि तुम्ही अजून सूर आळवलेले नाही, हे काय मला पटत नाही. होऊन जाऊ दे. सैया बोलो तनक मुसे रही हो न जाए, सैया बोलो तनक मुसे रही हो न जाए, सैया बोलो सैया बोलो सैया 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 बोलो ए सैया सैया ए सैया 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 बोलो सैया बोलो सैया बोलो तनक मुसे रही हो न जाए, सैया बोलो.
हो हो, क्या बात आहे, क्या बात आहे. माहोल बन गया जी, माहोल बन गया. ही आमची सुरांची मैफिल अशीच चालू राहणार आहे, पण मध्ये खुपण्याची देखील मैफिल सजवणं हे माझं काम आहे. कविता, आपण तुझ्यापासून सुरुवात करूया की प्रशांतजींची कुठली गोष्ट खुपली? सांगू? लिस्टच आहे, एकच सांगायची की सगळं सांगायचं? एखाद दुसरी सांगते ते भडाभडा तू भडाभडा ओके असं नको करू. म्हणजे इतकं सगळं खूप म्हणजे तू बाहेर पडलं नाटक बंद असं नाही, नको. नाही, जितक्या जास्त सांगणार तितक्या जास्त टाळ्या बघ. बऱ्याच आहेत. म्हणजे मला असं वाटतं की अरे बाबा थांब जरा की मला असं वाटतं की सहकलाकाराने म्हणजे किंवा कलाकाराने रादर की स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यावं, खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावं. म्हणजे मला अमुकच हवं आणि तमुकच हवं असं करू नये अगदी, पण अगदीच म्हणजे रस्त्याच्या काठी असली तरी पण तळलेली भजी, मिरच्या, वडापाव, मिसळ काही असलं तरी चालतं असं अगदी करू नये असं मला वाटतं. त्यानंतर विश्रांती सुद्धा तितकीच महत्वाची असते की काम करावं, भरपूर प्रयोग करावेत. पण प्रशांत मला असं वाटतं की जरा स्वतःकडे त्या बाबतीत दुर्लक्ष करतो आणि हे त्याला आवडतच. म्हणजे कसं एखाद वेळेस जरा धावपळ झाली असं नाही, त्याला ती धावपळ, त्याला ती दगदगच आवडते असं मला कुठेतरी जाणवतं. म्हणजे आता कलाकार म्हटल्यानंतर ह्या फंक्शनला बोलवलंय, इथं जायचंय, तर ह्या सर्व गोष्टी करणं गरजेचं असतं आणि कराव्यात. फंक्शनला जात नाही कविता. नाही तू म्हणजे तसे फंक्शन्स नाहीत, पण आता रोटरी क्लबचं जरी असलं किंवा एखादा ब्लड डोनेशन कॅम्प असेल, व्हॉट एव्हर, तर तिथं जावं, मी नाही म्हणत नाही. पण अगदी जीवाचा आटा पिटा म्हणजे आता रात्र, मी एक मुद्दामून किस्सा सांगणार आहे. दुपार रात्र आम्ही मुंबईत प्रयोग केले होते, दुसऱ्या दिवशी 12:30 चिंचवडला प्रयोग. आणि पुन्हा संध्याकाळी 5 तर असलाच पाहिजे म्हणजे प्रशांतच्या नाटकाचा. तर त्यामुळे असे प्रयोग असताना मला असं वाटतं की मग कलाकारांनी स्वतःच्या तब्येतीकडे, आवाजाकडे, झोपेकडे लक्ष द्यावं. खरंय. ते नाही. मला आठवतं प्रशांत असंच आम्ही दुपार रात्र प्रयोग करून 12:30 चिंचवडला प्रयोगाला पोहोचलो, तर प्रशांत 11:30 जनरली पोहोचतो, तर 11:30 एक 11:45 पर्यंत पोहोचला तिथे. तर 11:45 पोहोचला आणि थोडस असं घडलं, काय रे तू कुठे गेला होतास? नाही, ते एक ब्लड डोनेशन शिबिर सुरू झालं, तिथं गेलो होतो आणि तिथून आलो. जरा गप्प नाही, काहीतरी जरा असं काहीतरी खायला मागवा ना, हे मागवा ना. काय रे, काय काय झालं? ते नाही काय नाही, जरा असं थोडस मला असं डाऊन वाटतं, जरा ग्लुकोज बिस्किट वगैरे. म्हटलं काय झालं? नाही म्हणे त्या शिबिराला गेलो होतो उद्घाटनाला, तर त्यांनी मलाच झोपवलं आणि माझं रक्तदान करून आलो. तू सांगायला नकोस का तिथे की प्लीज हॅलो, म्हणजे सॉरी मी आलोय उद्घाटनाला, पण मी आता काही रक्तदान करणार नाहीये. जबरदस्ती म्हणजे उद्या कोणी सुलभ शौचालयाच्या जर का उद्घाटनाला बोलवलं तर त्यांची काय अपेक्षा ठेवावी? म्हणजे हे बरोबर नाही. काही वेळेस वाईटपणा घेऊन नाही म्हणायचं असतं आणि कोणी वाईट म्हटलं तरी हरकत नाही. मला असं वाटतं तेवढं स्वार्थी असायला हवं की नाही मी दगदग करत कुठल्या कार्यक्रमाला जाणार, मी आता झोपणार आणि चोख माझा 12:30चा प्रयोग करणार. तर हा कधीच म्हणजे हा एक किस्सा झाला. त्यावरती फाउंडेशनचं काम ते आता ते मग त्याच्यानंतर आता तो निर्माता झालाय. अतिशय चांगली गोष्ट आहे. खूप मला आनंद होतो. आज त्यांनी म्हणजे निर्मित असलेल्या नाटकात मी काम करते. अत्यंत शिस्तबद्ध, सगळं चोख, व्यवस्थित, अमुक. पण मला असं वाटतं की प्रशांत दामलेला लोक कलाकार म्हणून ओळखतात. त्यातला कलाकार हा जास्त असला पाहिजे. तो निर्मात्याची जी बाजू आहे त्यांनी थोडीशी कमी केली आणि फक्त कलाकार म्हणून राहिलं. इन दिस सेन्स की आपली विश्रांती, आपली झोप, आपलं हे सतत आपलं ते पुस्तक उघडून मग आता हा प्रयोग असा, अरे 2 प्रयोगाच्या मध्ये जरा विश्रांती घे की. किंवा मला त्याला आणखी नेहमी मी जर सांगत असते की वर्षानुवर्ष तू नाटकात काम करतोस, स्टेजवर उभा असतोस, दणदणीत प्रयोग करतोस, पण एखाद वेळेस चेंज म्हणून प्रेक्षकांच्या खुर्चीत बसून सुद्धा एखादं नाटक पाहिलं ना तरी आपल्याला छान वाटतं. त्यावेळी मी विश्रांती घेतो. ती कधी विश्रांती घेतोस? आता तू जो वेळ म्हणजे हा ही विश्रांतीचाच एक भाग आहे आणि तशी विश्रांती गरजेची असते की आपण त्याच ऑडिटोरियम मध्ये आहोत पण आपण एक नाटक पाहतोय. हे त्यांनी लास्ट कोणतं नाटक असं प्रेक्षकगृहात बसून पाहिलंय हे त्यांनी प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. सांगतो नंतर तुला मी काय बोलते. पण हे मला असं वाटतं प्रत्येक कलाकारांनी करायला हवं की आता जी काही नाटकं चालू आहेत, सिनेमे चालू आहेत, म्हणजे शिकण्यासाठी सुद्धा नाही, अपडेट सुद्धा म्हणत नाही, लेजर म्हणून की छान वाटतं एखादा छान सिनेमा, अगदी एखादा टाइमपास सिनेमा जाऊन पाहिला. हे असं प्रशांत कधी कधी घरी बघतो. कोणता सिनेमा शेवट लास्ट नावं लक्षात परवा आला तो शोले
हा आता अमिताभ बच्चन नाही, म्हणून ते म्हणते ढिशूम किंवा ढिशूम तो ना picture मी पाहिलं ना हे नाटक पाहिलं ना कधी पाहिलं माझ्या प्रयोगानंतर त्यांचा प्रयोग होतो ना पहिला अंक पाहिला अरे असं नाही नाटक पाहणं होत आपण उठून जाणं एखादं नाटक पाहणं तर मला असं वाटतं कलाकारासाठी ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि ते प्रशांत करत नाही. अरे बाप केवढं सगळं खुपणं आहे. हा? सुरू व्हा तुम्ही पण आता तुम्हाला तो प्रश्न तोच आहे की कविताच्या तुम्हाला खुपलेलं काही खूपच नाही. अरे बस, असं म्हटलं असं ना. कसं असं कसं शी ट्रायज टू बी व्हेरी परफेक्ट. आणि परफेक्ट राहताना ज्या काही गोष्टी चुकतात ते चुकतात. म्हणजे तुम्हाला म्हणतो तसं की मला बोर होतं तू असं सारखं तुझं आपलं काहीतरी ते सगळं प्रॉपर सारखं म्हणजे सगळं ते सारखं स्वच्छता टापटी मला नाही जमत. म्हणजे प्रॉपर असं सगळ्या गोष्टी म्हणजे मी रात्री याला सांग- उशिरा जरी घरी गेली ना ती मला आठवतं म्हणजे आता आजही तेच आहे 9 वर्षानंतर कुठेही देवरानंतर पहाटे 4 वाजता किंवा 5 वाजता मी पोहोचलो तर ही पहिली ती काय तुझं काय असतं ते तुमचं हँड अँड बॉडी लोशन हँड अँड बॉडी लोशन पहाटे 4-4:30 ला लावणारी एकमेव मुलगी असावी असं मला वाटतं. कधी कुठेही जा ती पहिलं चेन चांग पुंग असं झोप ना मी ह्या सगळ्या गोष्टी खूप पाळते. असू दे पण पण ते काय नंतर रात्री मिरच्या वगैरे खातात का म्हणजे असं तळलेल्या मिरच्या मिसळ काय म्हणजे जे असेल मला ते आवडतं असं. सगळं खायला आवडतं आणि मला पचतं त्यामुळे मी खातो. थोडस मेद आहे थोडीशी जाडी आहे थोडसे डबल चिन आहे ती होईल कमी. कविता तुम्ही मला सांगा की ऍज अ फ्रेंड प्रशांतजी की एवढा हँडसम एवढा ताकदीचा अभिनेता असं असून सुद्धा त्यांनी चित्रपटांकडे तेवढं लक्ष दिलं नाही आणि नाटकामध्ये रमले हे तुम्हाला कुठेतरी खुपतं का? नाही खरं तर नाही तो खूप हुशार आहे तो जरी एवढा देखणा आणि सगळं त्याला माहिती होतं की आपण कुठे बेस्ट आहोत हे म्हणजे जाणून घेण्याची की समजण्याची ताकद त्याच्यात होती म्हणून त्याला ते कळलं की नो आय एम द बेस्ट हिअर. सो इथे वन ऑफ द बेस्ट होण्यापेक्षा तो स्टेजवर जास्त रमला. आय थिंक दॅट वॉज अ व्हेरी वाईज डिसिजन. उत्तम डिसिजन होता त्याचा. मला असं वाटतं की तुझ्या आरोपाला मी उत्तर देऊ शकतो. आम्ही येणारच आहे पण मला असं वाटतं की ऍज ए कलाकार म्हणजे मी जर 83चा विचार केला 83ला मी जेव्हा इथे आलो तेव्हा कविताला जे जे प्रॉब्लेम होते ऍज अ आर्टिस्ट की मला जमेल की नाही तेच सेम प्रॉब्लेम मलाही होते. राईट फ्रॉम 78 म्हणजे कॉलेज इंटर कॉलेज पासून ते 83ला मी पहिल्यांदा उभं राहिलो टुरटूर मध्ये तिथपर्यंत. त्यानंतरही मला प्रॉब्लेम होते. त्यानंतर मी 86 पासून मी चित्रपट सुरू केले. 92ला गेला मधू कोणीकडे आलं आणि दॅट इज द फर्स्ट प्ले की त्यामध्ये माझा मेन रोल होता. जाहिरातीमध्ये माझा मोठा फोटो होता आणि त्या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला बोर्ड लागला. ओके सो 83 पासून 92 म्हणजे किती वर्ष झाली 9 वर्षांनी मी काम करत असलेल्या नाटकाला बोर्ड लागला. आता बोर्ड लागल्यानंतर ऍज अ आर्टिस्ट मी असा विचार केला की यार हे नाटक जर चाललं तर आय एम थ्रू. त्यामुळे मी सगळे चित्रपट बंद करून टाकले. मग मी तिथे गेलोच नाही परत. इन द मिन टाइम 35 चित्रपट केले मी 86 ते तेवढ्यात त्यांनी 35 86 ते 92 पर्यंत 35 चित्रपट आणले मी. 35 चित्रपटले 7 ते 8 चित्रपट उत्तम होते बाकी ठीक होते आनंद होता. आनंद पण 92 नंतर मी तिथे जास्त वळलो नाही कारण आता हे चाललंय ना सो लेट मी कॉन्सन्ट्रेट ऑन दिस. मग हे चालल्यानंतर ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन केल्यामुळे काय झालं मी बीएसटीची नोकरी सोडू शकलो. नोकरी सोडल्यामुळे मी अजून फुल कॉन्सन्ट्रेट झालो की नाटक एके नाटक आणि नाटक दोन्ही नाटक. आणि त्यानंतर 92 पासून जो स्पीड लागला टिल डेट. एनिवे आता खरं तर ह्या सेगमेंटच्या शेवटी मी असं तुम्हाला दोघांना विचारायचं असतं की तुमच्या आवडीचं कुठलं गाणं मी गाऊ. पण आज प्रशांतजी इथे असताना मला अशी इच्छा आहे की तू तुझ्या आवडीची फरमाईश त्यांना करावीस. मुळात हे योग्य आहे का हे मला सांग काय की अवधूत असताना मी का गावं. हो ना नाही. आपण प्रशांतचं गाणं मी खूपदा ऐकलंय मला असं काही तुझं गाणं ऐकायची संधी मिळणार नाहीये. मीही गाईन नंतर. पण आता रणजित सई म्हणशील होऊन जाऊ दे. रंजिशी सही दिल ही दुखाने के लिए रंजिशी सही दिल ही दुखाने के लिए रंजिशी सही फिर से मुझे छोड़ के जाने के लिए रंजिशी सही फिर से मुझे छोड़ के जाने के लिए
दुखाने के लिए रंजिशी सही। क्या बात है यमन, ये बात जैसे जैसे तुम्हें आते हैं न आने के बहाने, जैसे तुम्हें आते हैं न आने के बहाने, जैसे 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 तुम्हें आते हैं न आने के बहाने, जैसे तुम्हें आते हैं न आने के बहाने, ऐसे ही किसी रोज न जाने के लिए रंजिशी सही, ऐसे ही किसी रोज न जाने के लिए रंजिशी सही, दिल ही दुखाने के लिए रंजिशी सही। जैसे तुझे आते हैं न आने के बहाने, ऐसे ही किसी रोज न जाने के लिए आ। गुप्ते तिथे गुप्तेच्या ह्या तिसऱ्या सेगमेंटमध्ये आम्ही आमचं खोपडं तुमच्या समोर मांडणार आहोत. बर. बापरे. हा कविता, तुझ्या समवयस्क नटांची आणि म्हणजे समवयस्क म्हणण्यापेक्षा तुमच्या समपिढीतल्या नटांची अशी तक्रार आहे, गोड तक्रार आहे की तुझी आणि प्रशांतजींची नाटकं इतकी हिट झाली की तू केवळ त्यांच्याच बरोबर नाटकं करत राहीस. त्यांना इतक्या गोड छान गुणी अभिनेत्री बरोबर नाटक करायची फार संधी मिळाली नाही, फार कमी लोकांना मिळाली. फार ते सुधीर भटांमुळे. म्हणजे सुधीर भट सोडतात कुठे ते? एवढेच प्रयोग व्हायचे की दुसरं काही करायला चान्सच मिळायचं नाही. नाही. चान्सच नव्हता. चान्सच नाही ना. आणि मी सांगू का, मी केलं, मी संजय मोनेच्या बरोबर एक नाटक केलं, ते 40 प्रयोगात बंद पडलं. मी सुनील बर्वे बरोबर एक नाटक केलं, पण तेही 40 प्रयोगात बंद पडलं. त्यामुळे दुर्दैवाने असं झालं की ती नाटकं चालली नाहीत. मला ती नाटकं तीही आवडली होती, म्हणूनच तर मी त्या नाटकांमध्ये कामं केली, पण ती नाटकं चालली नाहीत. आणि प्रशांत बरोबर जी केली ती नाटकं खूप कमर्शियली हिट होती, त्याच्यामुळे मला इतर माझ्या इन शॉर्ट लोकांना सुद्धा तुमची जोडी जास्त आवडली हा असं म्हणता येईल. हो हो, अगदीच अगदीच, प्रश्नच नाही. त्यामुळे म्हणतो म्हटलं की जेव्हा 9 वर्षांनी परत काम करायचं होतं तेव्हा मला चांगलं नाटक हवंच होतं आणि ॲज फार एज पॉसिबल प्रशांत बरोबर काम करायचं होतं, ह्याच्याबद्दल प्रश्नच नव्हता. प्रशांत, तुमच्यावर पण असा आरोप आहे की तुम्ही काहीतरी चॅनलवरती काय काय बनवायचं म्हणून दाखवता आणि आमच्या बायका घरी एक्सपेरिमेंट करतात आणि पोटा आमची बिघडतात. असं तक्रार आहे का? हो मग आता मी काय करणार? काहीतरी बनवताना चुकी केलेली आहे. बरं, प्रशांत सांगितल्याप्रमाणे- रेसिपीकडे काही लक्ष नसतं असं मी त्याला काय म्हणते, तू काय असं त्रास देतोस आम्हाला, रेसिपी बघू दे ना. रेसिपी नाही, तो काहीतरी टिवल्या बवल्या काहीतरी त्याचा टाइमपास चालू असतो. नाही नाही, हे दिसतात एवढे गोड ना की जे कार्यक्रम बघणाऱ्या महिला आहेत त्यांचं त्या रेसिपीकडे लक्षच नसतं ना, यांच्याकडे लक्ष असतं म्हणून नंतर रेसिपी चुकते. कसं आहे, साहित्य आणि कृती लिहून घ्या, ह्याच्यानंतर माझं काही नसतं ना. मी नसतंच त्यावेळी पडद्यावर. मग साहित्य लिहायचं आणि कृती लिहायचं, कसं चुकेल? मग जे लिहिणार ते चुकतात. आता वेळ झालेली आहे ती बाईट्सची. हाय प्रशांत, क्या बात आहे. मी आज खरंच तुला ह्या लेव्हलला बघून, ह्या लेव्हलला इन द सेन्स इथपर्यंत तू पोहोचला आहेस. आता तुझे 10,000 प्रयोगसुद्धा पूर्ण होत आहेत, तर खरंच तुझा खूप अभिमान आहे. मित्र म्हणून तर तुला हॅट्सअपच आहे. प्रशांत दामले खूप छान गाणं गायचा, मी अजूनही तो छान गातो. पण सिद्धार्थ कॉलेजला असताना तो गझल गायचा आणि मी अक्षरशः बाकड्यावर ताल धरून वाजवायचो आणि एवढे त्याला वन्स मोर मिळायचे. त्यावेळीचं व्यक्तिमत्व आणि आत्ताचं व्यक्तिमत्व याच्यामध्ये थोडासा फरक झाला नाही असं नाही,
खुपणाऱ्या गोष्टी सांगायलाच पाहिजेत नाही का. एक तर खुपणाऱ्या गोष्टी म्हणजे पहिली गोष्ट अशी की प्रशांत दामले बरोबर मोरूची मावशी आणि चल काहीतरीच काय नावाचं नाटक आहे, अशी 2 नाटकंच करायला मिळाली. त्याच्यानंतर प्रशांत दामलेबरोबर काम करायचं होतं पण वेळच येत नव्हती, चान्सच मिळत नव्हता आणि तो अजूनही मी शोधतोय. अर्थात तो मला कधी घेईल नाही घेईल माहीत नाही, पण मला मात्र त्याच्याबरोबर काम करायची खूप उत्सुकता आहे. मोरूच्या मावशीनंतर चल काहीतरी हे एक मला नेहमी खूपच असतं की प्रशांत आपल्याला का नाही घेत त्याच्या नाटकात. ते मिळालं असतं तर बरं झालं असतं. एनिवे ऑल द बेस्ट. सो स्वीट. आणि तुला गंमत सांगते, म्हणजे मी प्रशांतला नेहमी सांगते की प्रशांत बरोबर काम करण्या अगोदर प्रशांत दामले मला आवडायचाच, पण मी जेव्हा मोरूची मावशी पाहिलं होतं तेव्हा मी धावत जाऊन पट्याची पहिल्यांदा सही घेतली होती. कारण मग त्यावेळेस पट्या त्याच्यात नाचावे. पट्या वॉज अ हिरो. हा असा गोरा गोमटा असा गुबगुबीत वगैरे असा गोड वाटायचा त्या नाटकात, पण ही वॉज अ हिरो म्हणून पट्या त्यावेळेस आम्हाला भयंकर आवडायचा. काय उत्तर द्याल प्रदीप पटवर्धन? पट्याला खरं सांगू का, पट्या मला अनेक वेळा बोलला, म्हणजे प्रदीप अनेक वेळा बोलला की मला आपण कसं एकत्र काम कधी करायचं कधी. प्रॉब्लेम काय माहितीये का की माझे प्रयोग इतके धाडाधाडा लागतात. म्हणजे एकदा सुरू झालं की 20, 22, 25 प्रकारच्या महिन्याला एवढे प्रयोग करतो. बरं पट्याची ऑलरेडी 3 नाटकं चालू आहेत. ऑलरेडी 2-3 नाटकं त्याची चालू आहेत प्लस बँक. म्हणजे ते एक धन्य होतो. तो सकाळी 6 वाजता उठून बँकेत जातो. कसं जमतं बाबा तुला, 6 वाजता उठून बँकेत जात होतो. त्यामुळे 3 नाटकं, बँक प्लस माझे प्रयोग आणि ऑन टॉप ऑफ इट त्याच्यासाठी करेक्ट रोल मिळाला पाहिजे. कसा भैया जो होता, मोरूच्या मावशीतला जो भैया होता, आमचं ट्युनिंग तर अप्रतिम आहे. म्हणजे माझं आणि कविताचं जसं ऑन स्टेज ट्युनिंग आहे ना आणि ऑफ स्टेज ट्युनिंग आहे, तसं सेम माझं आणि पट्याचं ट्युनिंग आहे. सेम. मला आठवतंय गोविंदामध्ये पट्या जेव्हा झळबावड्यातून बाहेर पडायचा, पट्या तुला आठवतं की नाही, तुला आठवायलाच पाहिजे म्हणा, पण अख्खं गिरगाव पट्यासाठी थांबायचं गोविंदाला. काय नाचायचा आणि पुढे. तो जो काय नाचायचा बाप रे. आणि कमालीचे हँडसम म्हणजे काय? अजूनही दिसतो म्हणा. अजूनही दिसतो. पण मला ते आठवतं त्यावेळेला म्हणजे असं मधनं असं आणि उंच style असं चालू. तो हिरो होता त्यावेळेला. हा. एनिवे पुढचा बाईट बघूया. प्रशांत हा अतिशय मनापासून काम करणारा, नंतर थिएटरवरती अतिशय जिव्हाळ्याने प्रेम करणारा कलाकार आहे. त्याला नाटक सोडलं तर दुसरं काही सुचतच नाही आयुष्यात. नाटक हेच त्याने, म्हणजे पहिली पत्नी त्याची नाटक असेल आणि दुसरी गौरी असणार. जे काशीनाथ घाडेकरांच्या एकेकाळी होतं की हाऊसफुलचा बोर्ड, तसं प्रशांतच्या बाबतीत झालेलं आहे की प्रशांत आणि हाऊसफुल नाटक हे ठरलेलं आहे. प्रशांतच्याबद्दल एक तक्रार आहे माझी. मला एक गोष्ट प्रशांतची खुपते. प्रशांत हा उत्कृष्ट विनोदी अभिनेता आहे, कबूल आहे, पण तो त्यातच फक्त जास्त रमतो. प्रशांत हा चांगला ट्रॅजिक भूमिका सुद्धा करू शकतो, याची झलक आपल्याला काही नाटकांमध्ये दिसली आणि तो अक्षरशः म्हणजे गदगदून येतं त्याला बघून. 4 दिवस प्रेमाचे मध्ये तो जो काही शेवटी म्हाताऱ्याचा अभिनय करायचा, तो खरंच चटका लावून जायचा. खूप छान अभिनेता आहे तो. त्याने आणखीही भूमिका कराव्यात आणि जरा थोडं मॅनेजमेंट सोडून जरा कलेकडे जास्त लक्ष द्यावं अशी माझी इच्छा आहे. प्रशांत, तुला आठवतंय आपण मागच्या वर्षी श्री तशी सौचा दौरा केला जेव्हा इंग्लंडचा, त्यावेळेला मी तुला फोन करून आधी विचारलं की मी ब्रॉडवेला तिकीट काढते. ब्रॉडवे नाही, इंग्लंडच्या थिएटरमध्ये, लंडनच्या थिएटरचं एक तिकीट काढते एका नाटकाचं, तर तू येणार आहेस का? तो म्हणाला हो, तू ज्या ज्या नाटकांना जाशील त्याची तिकीट काढ. तरीसुद्धा मी एकाच नाटकाचं जो तिकीट काढलं आणि तू म्हणाल आता चला जाऊया असं मी म्हटलं, तेव्हा तू म्हणाल नाही गं मला जमणार वंदना, आपल्या नाटकाचे हिशेब द्यायचे राहिलेले, ती लंडनची माणसं आता येतील भेटायला आणि त्यांचे पैसे आल्याशिवाय मी काही इकडनं बाहेर पडणार नाही असं तू म्हणालास. त्यामुळे मी एकटी त्या थिएटरच्या बाहेर उभी राहिले आणि तुझं तिकीट विकण्यासाठी मी माझा पहिला अंक घालवला. त्या नाटकाच्या पैसे तू दिलेले नाहीस मला, ते पहिले ताबडतोब फेड आणि मग मी तुझ्याशी बोलेन. कविताने पहिलं नाटक सुरू केलं ते माझ्याबरोबर केलं. सुंदर मी होणार या नाटकात छोटी राजे म्हणजे दिदी राजे मी होते आणि माझ्या छोट्या बहिणीची भूमिका करण्यासाठी एक फटाकडी मुलगी आली आणि कविता इतकी गोड दिसत होती त्या भूमिकेत आणि तिने इतकं गोड काम केलं. खूप समजून ती भूमिका करते, त्यामुळे खूप कष्ट नाही घ्यायला लागत. नवीन कलाकारांच्या बाबतीत हे असं नसतं, नुसते वाक्य पाठ करणं आणि म्हणणं ह्याच्या पलीकडे काही असतं अभिनयाच्या बाबतीत, हे तिला आधीच कळलेलं होतं. त्यामुळे ती सुरुवातीला पहिल्या नाटकात आलीच, तिने
लोकांची मनं जिंकली आणि मग कविता सिरियलकडे जास्त वळली. पण मला असं वाटतं कविता आता परत प्रशांतबरोबर एक नाटक करते आणि त्यात ती रमली असावी. आता तिचं लग्नही झालं आहे, 2 बाळं पण झाली आहेत, ते बाळं मोठी झाली आहेत, त्यामुळे तिला थोडंसं नाटक करायला हरकत नाही. नाटक कर गं, नाटक हीच खरी गंमत आहे, मजा असते नाटकात. वंदनाताई. त्यांनी तुमच्यावर पण आरोप केलेत. खूप आरोप केले यार, विसरून गेलो मी. हा. मी सगळं विसरून गेलो मी. मला एवढंच माहितीये, वंदनाताई माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि ती माझ्यापेक्षा एनर्जेटिक आहे. हो आणि ती नाही, पण हे दोघंही म्हणजे मी ज्यांच्यावर काम केलं त्यावेळी हे दोघं काय एनर्जीने काम करतात. वंदना बरोबर काम करणं म्हणजे इट्स अ चॅलेंज. म्हणजे माझ्या दृष्टीने वंदना गुप्ते प्रचंड एनर्जेटिक, हा सतीश तारे प्रचंड एनर्जेटिक आणि तो काय करेल याची आपल्याला अंदाज येत नाही. त्यामुळे ह्या दोघांबरोबर काम करणं हे अँटेनी सतत असं ठेवून काम करायला लागतं. पुढचा वाईट. ऐक, बऱ्याच दिवसांनी तुम्हाला जोडीने बघितला. आमच्याच नाटकामुळे सतत तुमची जोडी फेमस झाली, कळलं की नाही. प्रशांतला मी स्वतः नेहमी मुलासारखा सांभाळला आणि कविताला सुद्धा. प्रशांत एक चिकार मोठा हार्डवर्कर आहे, चिकार, आणि खूप हार्डवर्कर, खूप म्हणजे खूप हे. पण फक्त काय आलं, पहिल्यापासून तो चांगला गायचा हे त्याला कळायला वेळ लागला आणि त्याचं गाणं जिवंत ठेवण्यासाठी मी सतत म्युझिकल नाटकं काढली. कधी कधी मी नाटक झालं आणि आमची मिटिंग झाली आणि मी म्हटलं प्रशांत बघ याच्यात 4 गाणी आहेत, पण तो ना डोक्याला आट्या पाडायचा आणि 7-8 गाणी रेकॉर्ड झाली की 2-3 उडवायच्या. इकडे नाही रे, इकडे सूर चढत नाही रे, इकडे बघ ना काडी 2, इकडे 5, असं काय 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 बोलून ना मला आडवा करायचा. आता कविता ही एक प्रचंड सिन्सिअर मुलगी, ॲक्ट्रेस म्हणून सगळ्या गोष्टी. कविताचं लग्न होईपर्यंत कवितानी मला चिकार साथ दिली, मला प्रचंड या दोघांनी मान दिला, कळलं. आताच्या नटात काही वेळा असा मान मिळणं खूप कठीण झालंय. आता खरं सांगायला गेलं तर प्रशांत आणि माझा एकदम घरोबा आहे सगळ्याच गोष्टीत. पण लोकांनी विचारलं काय आता खुपतं, काय खुपतं, तर एक पहिलंच नाटक प्रशांतनी जेव्हा कंपनी काढली तर ते नाटक मला आवडलं नाही. मी अख्खं नाटक वाचल्यानंतर एक जरासुद्धा गालात काय कुठेच हसलो नाही. मी त्याला म्हटलं हे करूया नको, आणि त्याला काय माहिती नाही, त्याला खूप नाटकातलं काय मोठं कळतं असं मला नाही वाटत. त्याने ते नाटक काढलं आणि त्याच्यासाठी कंपनी काढली. अरे काढली पण तो दर्जा जो मी टिकवला आणि जो ठेवला तो पैशानी नाही पण क्वालिटीनी ठेवायचा प्रयत्न नाही केला. वेगळी नाटकं करणं, कळलं का, हा करायचा प्रयत्न करणं हे सतत मी त्याच्या मागे होतो. ते आता त्याला विचारणारा माणूस नाही. खरं तर मला असं खुपतं की प्रशांतनी आता स्वतःचं नाटक करत असताना वेळ ठेवून दुसऱ्यांची वेगवेगळी नाटकं, मग ती चांगली किंवा वाईट किंवा काही, किंवा विनोदाचे चांगल्या नटांचे म्हणजे प्रभाव रंगभूमीवरचे किंवा त्यांचा अभिनयाचा टाईप, विनोदाचे टाईप हे सतत बघत राहायला पाहिजे, जे तो बघत नाही. आणि त्यामुळे काय होतं, सतत तो त्याच पद्धतीची विनोदी नाटकं करतो. जरा वेगळेपणा आणायचा प्रयत्न त्यांनी करायला पाहिजे. काय उत्तर द्याल? सुधीर भटांच्या सर्व म्हणण्याशी मी अतिशय सहमत आहे. मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की तुमच्याकडे एखादं चांगलं नाटक असेल तर मला द्या, मी करतो. ज्या वा. ठिकाणी असतील. वा 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 वा. वा 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 वा. अजून पहिलं नाटक जसं पाहिजे तसं झालं नाही, दुसरं नाटक जसं झालं तसं. मी जी निर्मिती केली ती सगळी नाटकं अप टू स्टँडर्ड नव्हती असं तुमचं म्हणणं आहे, ते मला मान्य आहे. पण त्यातली 2 नाटकं होती जी श्री तशी जाऊ तुमचंच निर्मिती होती. गेला माधव कोणीकडे हे माझंच नाटक होतं. राहता राहता राहिली जी 3 नाटकं, एक म्हणजे ओळख ना पाळख, ते स्टँडर्ड अप टू स्टँडर्ड नव्हतं हे तुमचं म्हणणं मला मान्य आहे. बहुरूपी हे तुमच्याकडेच नाटक होतं, ते मी केलं, ते उत्तम नाटक होतं आणि ते चांगलं झालं होतं. त्यात दुर्दैवानं गाणं नव्हतं. आणि जर भट साहेबांकडे एखादं उत्तम स्क्रिप्ट माझ्यासाठी असेल त्यांनी सांगा, मी एका पायावर करायला तयार आहे. बरं, सुधीर भटाबद्दल मला एक खुपतं ते बोललं तर चालेल? हा प्लीज. सुधीर भटांबद्दल खुपतं ते असं की गेली 4 वर्ष ते आजारी आहेत. आम्ही सगळेजण तुम्हाला सांगून थकलेलो आहोत की तुम्हाला ऑपरेशन करून घ्यायला पाहिजे आणि ते करून घेत नाहीत. त्याच्याबरोबर काहीतरी विचार करा. तुम्ही ज्या दिवशी ऑपरेशन कराल त्या दिवशी मी प्रोडक्शन माझी कंपनी बंद करेन, मी परत सुयोगमध्ये काम करेन. सो स्वीट. घ्या करायला. क्या बात. एनिवे, पुढचा बाईट बघूया. हाय प्रशांत, हाय कविता. तुम्हाला दोघांना बघून मला एका लग्नाच्या गोष्टीच्या तालमीची आठवण येते.
आपण जी धमाल केली होती तालमीत. प्रशांतबद्दल मी काय सांगू, प्रशांत माझा अत्यंत आवडता ॲक्टर आहे. प्रशांत तुझ्याबरोबर मी 3-4 नाटकं केली, ती सगळी नाटकं चालली. मला म्हणजे एक अत्यंत उमदा, अत्यंत चैतन्य आणणारा, पॉझिटिव्ह एनर्जीवाला प्रशांत इतका ॲक्टर मी बघितला नाही. त्याच्यावर काम करताना इतकं कम्फर्टेबल असतो मी. आणखीन सतत हसरा, तालमीचं वातावरण सतत फ्रेश ठेवणारा असं प्रशांत. आणखीन आणि कविताबद्दल सांगायचं तर कविता अतिशय डिरेक्टरची ॲक्ट्रेस आहे ती. डिरेक्टर जसं सांगेल तसं ती काही त्याला आर्ग्युमेंट न करता त्याला जसं हवं तसं ते काम करते. आणि नुसतं तालमीतच नाही तर प्रत्येक प्रयोगात ते तसंच काम करण्याचा तिचा अट्टहास असतो आणि ते एका डिरेक्टरला खूप सुखावणारी गोष्ट आहे ती. प्रशांतबद्दल सांगायचं तर माझा एक कंप्लेंट आहे प्रशांतबद्दल, म्हणजे तो दुसऱ्यांची नाटकंच बघत नाही. म्हणजे मी प्रशांतचा डिरेक्टर, प्रशांतबरोबर इतकी नाटकं केली पण तो माझ्या कुठल्याच नाटकाला कधीच आला नाही. असामी नाटकसुद्धा अमेरिकेला दौऱ्यात होतं म्हणून त्याला ती बघावं लागायचं. तो दुसऱ्यांची नाटकं बघत नाही, दुसऱ्यांचे सिनेमेही बघत नाही तो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ज्या पद्धतीने तो नाटकांची त्यांनी स्वतः कंपनी केली आणि जे प्रोडक्शन्स जे करतोय याच्यामुळे तो फार स्क्रिप्टला महत्त्व देतो की नाही असं मला वाटतं. की त्याचा फक्त व्यवहारी मुद्दा बघतो की 4च पात्र आहेत, 3च पात्र आहेत असं बघतो की काय, असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की प्रशांतने एक छान म्युझिकल आता नाटक करायला पाहिजे. आणखीन कारण लोक अपेक्षा करतात की प्रशांतची गाण्याची, आणि गेल्या कित्येक नाटकामध्ये ते कुठल्याही नाटकात एकदाही तो गायला नाही, हे मला फार फार खुपतं, अगदी जिवारी लागतं. आणि कविताबद्दल म्हणायचं तर कविता इतक्या वर्षानंतर नाटक केलंस, मला असं वाटलं होतं मी तुझं नाटक डिरेक्ट करेन, कमबॅकचं नाटक. पण एनिवे कविताबद्दल खुपणारी एकच गोष्ट आहे, तिच्याबद्दल मला असं काही अजिबात वाटत नाही. मंगेश कदम माझ्यासाठी अतिशय लकी दिग्दर्शक आहे. मंगेश कदम असं म्हणाला की संगीत नाटक करायला पाहिजे. मी कधी नाही म्हटलंय, मी नाही कधी म्हटलंय. बरोबर. पण चांगलं संगीत नाटक असायला पाहिजे ना. मग तशा मी त्याच्या अनेक गोष्टी सांगू शकतो की मी समजा फोन केला, मंगेश कुठे आहेस, हे काय ब्रिजवर आहे असं तो सांगतो, तेव्हा तू टिळक ब्रिजवर नसतो, मी शिवाजीला थांबलेला असतो त्यावेळी, तो घाटकोपरच्या ब्रिजवर असतो. सो कमिंग बॅक टू द पॉइंट, लहानपण ते का तेव्हा मला म्हटलं मला ते नाटक करायचे, ते का नाही दिलं त्याने? वाय? चांगली स्क्रिप्ट होती ना, मी स्वतःहून त्याला सांगितलं होतं की दिस इज द बेस्ट स्क्रिप्ट, हे मला नाटक करायचंय. मग त्याने ते नाटक दुसरीकडे आणि दुसऱ्या नटाला घेऊन आणि 25 प्रयोगासाठी का केलं? वेन आय एम रेडी टू डू 100 शोज. खरंय, तू तुझी गणित बांधतोस तसं मी माझी गणित बांधतो. सगळ्यांच्या बाईट्सनी जाम मजा आलेली आहे. हो. छान छान बाईट्स दिली लोकांनी. आता वेळ झालेली आहे ती म्हणजे पॅरडी सॉंगची. दरवेळेला खरं तर इथे आलेल्या पाहुण्यांसाठी किंवा त्या पाहुण्यांवर असलेली ती पॅरडी असते, पण ह्या वेळेला प्रशांतजींच्या वतीने भटांवरती पॅरडी लिहिली. अगं बाई. मला सांगा भट माझ नक्की काय चुकलं, मला सांगा ओ भट, ओ सुधीर भट, मला सांगा माझं नक्की ओ भट काय चुकलं. अहो तुमचं बघून तर मी हे सार शिकलं. मला सांगा भट माझं नक्की काय चुकलं. अहो तुमचं बघून तर मी हे सार शिकलं. मला सांगा नाटक चालू नाही तुमची झोळी नेहमी कारिकामी, तुमच्याकडून शिकलेले येई हो आज कामी. नाटक चालू नाही तुमची झोळी नेहमी कारिकामी, तुमच्याकडून शिकलेले हो येई हो आज कामी. आप
आपण आपल्या आपल्यातच भांडायचं नसतं. मला सांगा ओ भट, ओ सुधीर भट, मला सांगा भट नक्की माझं काय चुकलं? अहो तुमचं बघून तर मी हे सार शिकलं. अहो तुमचं बघून तर मी हे सार शिकलं. मला सांगा. काय छान शब्द आहेत. काय पॅरडीला रिॲक्शन द्याल? अप्रतिम आहे, अप्रतिम आहे करेक्ट आहे. आणि वेल बॅलन्स्ड आहे. कोणाच्या एकाच्या बाजूनी नाहीये. हा, कोणाच्या एका बाजूने वेल बॅलन्स्ड वेल आहे. बॅलन्स. ह्या राऊंड मध्ये अर्थातच तुम्हाला माहिती आहे की मी रॅपिड फायरनी सुरुवात करणार. ह्यामध्ये मी 5-5 प्रश्न दोघांना विचारणार. कविता, आवडता दिग्दर्शक विजय केंकरे विजय केंकरे. की वामन केंद्रे? विजय केंकरे. आवडती भूमिका सुखांत की अनोळखी हे घर माझे? सुखांत. आवडती सहकलाकार म्हणजे स्पृहा जोशी का ऋग्वेदी प्रधान? दोघींबरोबर खूप काम आहे, असं मला चूज करता येत नाही पटकन, पण ऋग्वेदी. ठीक आहे. आवडतं नाटक 4 दिवस प्रेमाचे का एका लग्नाची गोष्ट? एका लग्नाची गोष्ट. माझं पण. आवडता अभिनेता प्रशांत दामले का अतुल कुलकर्णी? प्रशांत दामले. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि आता रॅपिड फायर फॉर प्रशांत दामले. आवडतं नाटक गेला माधव कुणीकडे का 4 दिवस प्रेमाचे? गेला माझा कोणीकडे. आवडती अभिनेत्री स्वाती चिटणीस का कविता लाड? स्वाती स्वाती चिटणीस. चिटणीस. अरे. माहिती होतं, पण हे माहिती होतं मला. असं कसं? अरे त्याला फार आवडते ती, म्हणजे मलाही खूप आवडते, पण त्याला खूपच आवडते. आवडता गायक मोहन जोशी का वैभव मांगले? सारेगामा शेड्यूल. मोहन जोशी. मोहन जोशी. फुल ऑफ हा, घुसून. हा, क्या बात. लाडांची कविता कशी आहे? समजायला सोपी का समजायला अवघड? समजायला सोपी. समजायला सोपी. चांगला निर्माता सुधीर भट का प्रशांत दामले? सुधीर भट. ऑफकोर्स. कारण कसं आहे, तो थोडं बेशिस्त वागू देतो कलाकारांना. अच्छा. त्यामुळे कलाकारांना तो जास्त आवडतो. त्यामुळे प्रश्नच कलाकारांना नाही. हा जरा फारच नाही, फारच नाही. मी शिस्तीत खडीकडून आहे. असतो. मी शिस्तीत आहे. मी हा. शिस्तीत वागतो, तो शिस्तीत नाही वागत. त्यामुळे कलाकारांना तो जास्त आवडतो. आणि आता वेळ झालेली आहे ती फोन राऊंडची. अरे बापरे. हा, बघूया कुणाला फोन लावतो. मला फोन लावतो. बापरे. आता मी निखिल सानेना फोन लावतो. वा वा झी टीव्हीचेच आहेत ते. वा. मला उत्तर थोडंसं लावू का फोन? हो हो प्लीज. निखिलजी नमस्कार, प्रशांत दामले बोलतो. हा, नाही, मला प्रश्न असा पडला होता की गेली 4 वर्ष मी खवय्ये नावाचा एक कार्यक्रम करतो आपल्या झी टीव्हीला. आणि 4 वर्षात मला म्हणजे चांगला, आता 4 वर्ष चालल्या म्हणजे चांगला चालला असणारच, म्हणजे लोकांना आवडतो, त्याचा TRP सुद्धा बरा असेल. 4 वर्षात मला बक्षीस नाही मिळालं. मी काय, माझं काय अजून मी केलं की मला बक्षीस मिळेल? हा, जरा सांगा मला नंतर. हा, ओके ओके, थँक्यू. बाकी सगळं ठीक ना? टकाटक. व्हेरी गुड. चलो चलो, बाय. क्या बात. निखिल, त्याबद्दल तुम्ही विचार करायला हवा. आणि मला असं वाटतं की तुम्ही पहिल्यांदा कथाबाह्य कार्यक्रमांची एक कॅटेगरी असेल, मग त्याच्यातनं कथाबाह्य पुरुष आणि स्त्री वेगवेगळे केलं. त्यानंतर तुम्ही जज ही वेगळी कॅटेगरी काढलीत. तर आता तुम्ही कथाबाह्य कार्यक्रम फक्त खाद्यपदार्थांवरचे असा एक वेगळी कॅटेगरी करा. आणि गाण्यावरती कॉम्पिटिशन काय राहील? मग तसंच असतं प्रशांत. आता अजून काय. आणि आता वेळ झालेली आहे. सेल, सॉरी, हा टेलिफोन हा जुना शब्द आहे. हा, तर आता फोन करायचा आपल्याला खुपते तिथे गुप्ते मधून. तर मला असं वाटलं की मी ईशान आणि सनायालाच फोन करा. हो हो, ओके, सो स्वीट. तर फोन करते. आज इथे कार्यक्रमात मला सगळ्यांनी खूप कौतुक केलं की तू अजूनही छान दिसतेस, त्याचं काय रहस्य वगैरे. तर मला असं वाटतं की गेल्या 9 वर्षांमध्ये तुम्ही 2 जण माझ्या आयुष्यात आलात आणि तेव्हापासून माझ्या आयुष्याला खूप छान अर्थ मिळाला. ईशान, तू होण्या अगोदर मी नाटकात खूप काम केलं, खूप प्रयोग केले. जवळजवळ मला वाटतं 2-2.5 हजार प्रयोग केले. तुझी चाहूल लागली आणि त्यानंतर मात्र मी नाटकात काम करायचं नाही असा निर्णय घेतला. मला अजूनही आठवतं आपला शेवटचा प्रयोग प्रशांत बरोबर केलेला, की मी
5वा महिना लागला होता आणि हा तो शेवटचा प्रयोग होता. एका ठिकाणी असं बरं वाटत होतं की चला आता शेवटचा प्रयोग, आता जरा प्रेग्नन्सी एन्जॉय करूया. आणि मी एंट्री, 3री बेल झाली, मी एंट्री घेणार ह्याच्या थोडा वेळ अगोदर माझ्या असं लक्षात आलं ही माझी शेवटची एंट्री. ह्यानंतर मी पुन्हा कधी रंगभूमीवर पाऊल टाकेन मला माहित नव्हतं. तो प्रयोग मला खूप भरून आलं होतं तो प्रयोग करताना. पण ते तेवढ्यापुरतंच. त्याच्यानंतर मात्र तुझा जन्म झाला ईशान, आणि तुझं सगळं करण्यात, तुला मोठं होताना बघून, तुझं पहिलं पाऊल टाकताना बघून त्याच्यात मी पूर्णपणे रमले. नाटकात पुन्हा त्या दरम्यान काम करावं असं नाही वाटलं. त्यानंतर मात्र सनायाचा जन्म झाला 4 वर्षांनी, आणि सनायाचा जन्म हा मला वाटतं सनाया हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद आहे. मी देवाकडे कधीच काही मागितलं नाही, सगळंच न मागता मिळालं. पण मला दुसऱ्यांदा मुलगी व्हावी याकरता देवाकडे खूप प्रार्थना केली होती. आणि गणपतीच्या दरम्यान आपल्या घरात गौरी आली, आपली छोटी सनाया. तुम्ही इतकी शहाणी समजूतदार मुलं आहात की ते बघूनच मी घराबाहेर पाऊल टाकायचं किंवा नाटकात पुन्हा काम करण्याचं धाडस करू शकले. पहिला प्रयोग पाहिल्यानंतर ईशान, तू सनायाने येऊन मला मारलेली घट्ट मिठी आणि ईशान तू येऊन सांगितलेलं की ममा फुटबॉलमध्ये कसं यू जस्ट हिट द बॉल at the penalty corner and that's how your play was. You just hit the ball straight at the goal. हे तुझ्या परीने तू माझ्या नाटकाबद्दल दिलेलं जे काही समीक्षा होतं ते मी कधीही विसरणार नाही. म्हणजे कायम प्रेक्षक आमचं कौतुक करत असतात, पण तुमच्या दोघांच्या नजरेतलं कौतुक हे माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. ते असंच राहावं. अँड लव्ह यू ईशान, लव्ह यू सनाया. थँक्यू. खूप छान. आणि मला आता सनाया आणि ईशानला बघण्याची भयंकर इच्छा झालेली. एनिवे, तुम्ही इथे आज आलात दोघही जण, खूप छान बोललात, खूप मजा आली आणि तुमचे खूप खूप आभार. हे आभार मानायची एक वेगळी आमची पद्धत म्हणजे आमचे स्पॉन्सर्स कॉटन किंग यांच्यातर्फे तुमच्या दोघांसाठी सदिच्छा भेट. तर अशा प्रकारे आजचा देखील कार्यक्रम खूप खुलला, मला मजा आली. पुढच्या भागामध्ये देखील अशीच छान छान कपल्स आणण्याचा प्रयत्न आहे. पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्ते. रडू 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 असं तुम्हाला म्हणता की हे तेच प्रश्न मला सगळेजण तेच विचारतात, काय तुम्ही केवढ्या रडलात असं नाही. पण तुम्ही खरोखर कधी कॉमेडी वगैरे भूमिका ट्राय नाही केल्या का? केलं ना, मी सांगितलं तसं. लक्षा अशोक बरोबर धरलं तर चावतंय फिल्म केली आहे, तुझ्या वाचून करमेना, ज्याचं मला बेस्ट ऍक्ट्रेसचं अवॉर्ड पण मिळालं शासनाचं. ती कॉमेडी फिल्म होती. पण मी सांगितलं तसं की एवढ्या ह्या सिल्वर जुबली वगैरे झाल्यामुळे त्या पुसल्याच गेल्या फिल्म असंच वाटतं मला. पण काय कळत नाही आता मला इथे. आमच्या बरोबर जे झालं ते आयुष्यात आय प्रे कोणाबरोबरही होऊ नये कधीच. बट इट टॉट मी अ लॉट. म्हणजे इट वॉज अ लर्निंग एक्सपिरियन्स फॉर मी. मी ह्यातून हे शिकले की ह्याच्यापेक्षा मी ह्याच्या पुढे कसं वागेन सोसायटीमध्ये.